नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. 1906च्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, दादाभाई नौरोजी. 2011च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, बिहार. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात प्रथमच बालन्याय कायदा संमत झाला? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2017. मध्ये लोकांमध्ये सामाजिक सुधारणाच्या जागृतीसाठी दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आणि त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, बाळशास्त्री जांभेकर. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जातीची एसटी एकूण संख्या किती आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 709. त्रिपुराचे दासपारा गाव हे भारताचे पहिले डॅश गाव बनले आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, जेव. भारतीय केंद्रीय दक्षता आयोगाचे मुख्य कार्यालय डॅश येथे आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली. खालीलपैकी कोणी 19व्या शतकात स्त्री पुरुष तुलना, स्त्री आणि पुरुषाची तुलना हे पुस्तक लिहिले आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, ताराबाई शिंदे. भारतीय नागरिकत्व संपादन करण्याच्या अटी आणि प्रक्रिया डॅशच्या तरतुदीनुसार आहेत? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, नागरिकत्व अधिनियम 1955. मध्ये हिंदू महाविद्यालय स्थापन करण्याच्या डेव्हिड हेवारांच्या प्रयत्नांना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने पाठिंबा दिला? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजा राममोहन राय. मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार वारशाने मिळावा यासाठी डॅश साली हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 मध्ये दुरुस्ती करण्यात आला? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2005. खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाची स्थापना 2005 मध्ये झाली? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, केंद्रीय माहिती आयोग. डॅशच्या नागरिकत्व अधिनियमानुसार भारतीय नागरिकत्वाचे संपादन आणि निश्चितीकरण केले जाते? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1955. एक प्रादेशिक राजकीय संघटना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अग्रदूत असलेली मद्रास महाजन
सभा ही डॅशमध्ये स्थापन झाली? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 1884. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे आम्लधर्मी आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए जीवनसत्व सी. भारतातील परतीच्या मान्सूनचा हंगाम कोणत्या महिन्यादरम्यान असतो? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑक्टोबर ते नोव्हेंबर. डॅशपर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंनिर्भर होण्यास सक्षम करणे हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन योजनेचे लक्ष्य आहे. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 2047. खालीलपैकी कोणती नदी प्रणाली ही भारताच्या द्वीपकल्पीय जलनिस्सारण प्रणालीचा एक भाग नाही? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंधू. भारतातील कोणते राज्य हे तेथील विस्तीर्ण पसरलेल्या खारफुटी कच्छ जंगलासाठी ओळखले जाते? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पश्चिम बंगाल. भारतातील युवा विकासाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वायत्त संस्थेचे नाव काय आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मेरा युवा भारत. जागतिक जैवइंधन दिन कधी साजरा केला जातो? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 10 ऑगस्ट. युनेस्कोच्या जागतिक वारशाच्या यादीत गुजरातच्या कोणत्या नृत्याचा समावेश करण्यात आला आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गरबा. इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी पहिली भारतीय बँक कोणती ठरली? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एअरटेल पेमेंट बँक. भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. ती 361 दशलक्षवरून 2011 मध्ये 1951 मधील डॅशपर्यंत पोहोचली. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 1210 दशलक्ष. खालीलपैकी कोणती भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए निवडणूक. भारताच्या डॅशच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पंतप्रधान. सविनय कायदेभंग चळवळीच्या समन्वयार्थ डॅश यांनी तमिळनाडूमधील तंजावर किनारपट्टीवरील त्रिचिनोपोलीपासून वेदर्नेपर्यंत मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सिराजगोपालाचारी. 1826 मध्ये
अँडावूच्या तळावर परिणाम म्हणून खालीलपैकी कोणते युद्ध संपुष्टात आले? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, पहिले अँग्लो बर्मी युद्ध. कोणत्या भारतीय राज्यामध्ये सांचीचा स्तूप आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, मध्य प्रदेश. अंदमान आणि निकोबार बेटापैकी कोणत्या बेटावर भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, बॅरन बेट. गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणाच्या उद्देशाने कोणत्या वृत्तपत्रासाठी लेख लिहिण्यास सुरुवात केली? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रभाकर. प्लासीची लढाई डॅशमध्ये झाली? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1757. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये जोडली गेली? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 42वा घटना दुरुस्ती अधिनियम. खालीलपैकी कोणाला भारताचा मार्टिन लूथर किंग म्हणून ओळखले जाते? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, ज्योतिबा फुले. मध्ये डॅश यांनी मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना केली? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, गजुला लक्ष्मीनरसू चट्टी. परदेशात प्रवास करण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅशमध्ये समाविष्ट आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, अनुच्छेद 21. वारंवार येणाऱ्या पुरामुळे बिहारचे दुःख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीचे नाव काय आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, कोसी. भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या साली झाली? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1984. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, जयपूर.